नाशिक शहर सायबर पोलिसांमुळे एक फसवणुकीचा मोठा घोटाळा उघडकीस आलेला आहे। ओपन हँड्स नावाची एक बनावट वेबसाईट तयार करत सायबर पोलिसांना माहिती मिळाली। या बनावट वेबसाईटचं जावे तब्बल 4000हून अधिक व्यक्तींची फसवणूक केली असून कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचं नाशिक शहर सायबर पोलिसांच्या निदर्शनास आलेलं आहे। विशेष म्हणजे पोलीस झूम मीटिंगद्वारे या फसवणुकीचे रॅकेट कसं चालते याची माहिती घेण्यासाठी सहभागी झाले होते। या संदर्भात आम्ही नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे, सायबर पोलीस ठाणे, नाशिक शहर। साधारण 4 ते 5 दिवसापूर्वी आम्हाला एक खबर प्राप्त झाली होती की इंटरनेटवर ओपन हँड्स हेल्प नावाची एक वेबसाईट ओपन झालेली आहे आणि त्यामध्ये नागरिकांना दान देण्याच्या नावाखाली दुप्पट रक्कम देण्याचे आश्वासन देण्यात येत आहे। त्याकरता फार मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक त्यामध्ये गुंतवणूक करत आहेत। मग आम्ही त्याची माहिती डिटेल सविस्तर घेतली तर त्यांनी नागरिकांमध्ये या योजनेचा प्रसार व्हावा म्हणून झूम मीटिंगची एक आयोजन केलं होतं। तो मेसेज आम्हाला प्राप्त झाला। मग त्या मेसेजमध्ये दिलेल्या ID वरून आणि आम्ही त्यामध्ये प्रवेश केला। आम्ही ती झूम मीटिंग पूर्णपणे ऐकली। त्यामध्ये स्पष्टपणे दान देणारा आणि दान घेणारा, त्यामध्ये दान देणारा रक्कम गुंतवल्यानंतर त्याला 12 ते 14 दिवसामध्ये दुप्पट दान मिळेल किंवा दुप्पट गुंतवणूक मिळेल। दानाचं नाव हे गोंडस घेतलं असलं तरी ती खरोखर ॲक्च्युली ती गुंतवणूक होती आणि 12 ते 14 दिवसामध्ये त्यांना ती रक्कम दुप्पट मिळेल असं वारंवार आश्वासन देण्यात येत होतं। आमची खात्री पटली की ही योजना चालू आहे आणि यामध्ये फसवणूक करणारे 3 व्यक्ती जे मुख्य आहेत ते मुख्य व्यक्ती शिर्डीवरून दिल्ली या ठिकाणी विमानाने पुढील तिथे मीटिंग घेण्याकरता जात आहेत। मग आम्ही त्या शिर्डी विमानतळाचं आम्ही सर्व बघितलं की किती वाजता दिल्लीचं विमान आहे। त्या ठिकाणी आम्ही पथक आणि मी स्वतः तिथे गेलो। आम्ही त्या ठिकाणी विमानतळावर प्रवेश करत असलेल्या हे जे 3 आरोपी आहेत, विष्णू पाटील, चेतन महाजन आणि प्रमोद बिल्लाडे, या तिघांना ताब्यात घेतलेलं आहे। त्यांना पोलीस स्टेशनला आणलं, त्यांच्याकडे व्हेरीफाय केलं, खात्री केली, चौकशी केली आणि त्यानंतर तेच या गुन्ह्यातले मुख्य आरोपी असल्याचे आम्हाला समजल्यामुळे आम्ही गुन्हा दाखल केला। माननीय वरिष्ठांच्या परवानगीने गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे। 3 दिवस या पोलीस मान्य जिल्हा न्यायालयाने त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी दिली होती। पोलीस कोठडीमध्ये आम्ही त्यांच्याकडे तपास केलेला आहे। आता यामध्ये किती लोकांची फसवणूक झालेली आहे आणि किती लोकांना यातून फायदा मिळालेला आहे, कारण यामध्ये गुंतवणूक करणारी व्यक्ती ही डायरेक्ट समोरच्या व्यक्तीला रक्कम त्याच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवत होते। गुंतवणूक करण्याची रक्कम ही आरोपींच्या स्वतःच्या खात्यात केलेली नाही। फक्त या आरोपितांनी 10,000 तुम्हाला कोणाला पाठवायची असेल तर त्यातले पिनची रक्कम ₹1000 आम्हाला द्या। मग ती पिन 1000ची कोणी 700ला विकली, कोणी 400ला विकलेली आहे, तर त्या पिनची रक्कम या आरोपितांना मिळालेली आहे। गुंतवणूक केलेली रक्कम ही एका नागरिकाच्या खात्यातून दुसऱ्या नागरिकाच्या खात्यात गेलेली आहे। तर यामध्ये कोणी सुरुवातीला ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे त्यांना दुप्पट, तिप्पट, 4पट रक्कम मिळालेली आहे। तर त्या सर्वांचा आम्ही शोध घेणार आहोत आणि ज्यांची खालच्या लेवलवर ज्यांची फसवणूक झालेली आहे त्यांना ती रक्कम परत करण्याकरता किंवा आमच्या गुन्ह्यामध्ये त्यांना आरोपी करून अटक करण्याची आम्ही पुढे तपास करणार आहोत। तर मी नाशिकच्या नागरिकांना विनंती करतो की रक्कम दुप्पट देणारी कुठलीही योजना असू शकत नाही। रक्कम आता बँकेमध्ये 8.5 वर्षामध्ये दुप्पट होत आहेत, तर बाहेर असे 8 आणि 15 दिवसात, 4 महिन्यात, 6 महिन्यात दुप्पट करणारी योजना असू शकत नाही। त्याला दान असे नाव देऊ किंवा इतर कुठलेही नाव देऊ, ही योजना बनावट आहे, फसवणूक करणारीच आहे। त्यामुळे नागरिकांनी त्यांना आम्हीच दाखवणाऱ्या योजनेमध्ये गुंतवणूक करू नये अशी माझी कळकळीची विनंती आहे। जय हिंद। फसवणूक किती हजार लोकांची झाली आणि किती आतापर्यंत आम्हाला जे सकृत दर्शन दिसतंय ते 7 ते 8 हजार लोकांनी त्यामध्ये गुंतवणूक झालेली आहे। पण एक्झॅक्टली किती रक्कम त्या लोकांनी पाठवलेली आहे त्याचा काय आम्हाला अजून तपास लागलेला नाही आहे। परंतु यांना पिनची रक्कम साधारण 1 कोटीपर्यंत, 1,70,80 लाखापर्यंत गेलेली आहे। तर ते आम्ही किती ॲक्च्युली लोकांनी रक्कम टाकलेली आहे, किती लोकांना मिळालेली याचा तपास चालू आहे। सायबर चोरट्यांपासून नागरिकांनी सतर्क राहावे, कोणत्याही आमिषांना बळी पडू नये। 15 दिवसांमध्ये पैसे दुप्पट करणारी कोणतीही योजना नाही आहे सायबर चोरट्यांपासून। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे। कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह सुशांत किरवे, माय महानगर, नाशिक।